थांबा त्यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये होते मी इथे इथे पुढून असं विजुअल येतं तिथे तुम्ही बोलू नका माहिती आपला बांधव आहे आपला भाऊ आहे इतका वेळ सरकार आपल्या भावाच्या देहाची विटंबना करायला लागलं छळ करतंय 24 घंटे आपला बांधव आपल्या डोळ्यासमोर तिथं छळ केल्यासारखं विटंबना केल्यासारखं ठेवून हे बरोबर वाटत नाही थोडस आपणही सगळ्यांची भावना सारखी थोडं समजून घ्या आपला भाऊ आपल्याकडे राहिला नाही त्याचं कुटुंब आता उघडवर पडलंय किमान त्यांच्या पश्चात तरी त्यांच्या देहाची विटंबना व्हायला नको आज 24 घंटे उठून गेले आज देह तिथं पडू नये सरकार छळ करतंय विटंबना करतंय मुद्दा म्हणून मराठ्यांचा असल्यामुळं किमान आपल्याकडून नको व्हायला त्यांचे अंत्यसंस्कार होणं मायबाप गरजेचं आहे मी आधी तुमचा आहे हे बरोबर होत नाहीये की इतका वेळ आपल्या भावाच्या देहाचे तिथं तसं बिना पीएमचं पडून राहणं आणि अंत्यसंस्कार न होणं आपण लढत राहू जिथं आपल्याशी दगा फटका होईल तिथं आपल्या भावासाठी आपण लढू परंतु अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे कारण त्या देहाशी त्या प्रेताशी आता विटंबना नको व्हायला खूप वेळ होऊन गेला आपणही सगळेजण एकाच जागेवर बसून त्या भावाच्या न्यायासाठीच जे काय एफआयआर मध्ये अडचणी होत्या त्या दुरुस्त केल्या हे तुमच्या समोर मला सांगणं गरजेचं आहे दुसरं की तुमची मागणी होती ते 2 PSI आणि PSI निलंबित झाले पाहिजे महाजन आणि पाटील यांना निलंबित करा अशी आपली मागणी तर PSI हे SP साहेबांच्या अधिकारात तर त्यांनी असं सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत निलंबित केलेलं पत्र देतो साहेब बरोबर आहे 9:30 अर्धा तास इकडे तिकडे टाईप 11 वाजता 9:30 बरोबर म्हणजे मला लोकांच्या पुढे बोलायचं कारण मी इथे असं म्हणणं त्यांचं पत्र काढायला लागलं मला तिथं जाऊ असं म्हणणं आहे तुमच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत त्याला निलंबित करतो आणि पत्र देतो तरी 11 वाजेपर्यंत म्हणलं आपल्याला मान्य आहे सगळ्यांनी आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या ह्याच्यात येत नाही तो आयजींकडे जातो तर यांनी साहेबांनी जर अहवाल ताबडतोब पाठवलं ते जजमेंट इथं असून करता येते पण ते आता करत नाहीये त्यांनी तो अहवाल दिला तर आयजी साहेबांनी सांगितलंय त्यांच्याकडंच ते हो म्हणले तर मी हो म्हणतो नाही तर मी पण नाही म्हणत आहे की त्यांनी सांगितलं यांचा अहवाल आला तर मी आणि त्याला पण निलंबित करतोय साहेब असा निरोप तुमच्याजवळ आयजी साहेबांना आलाय म्हणजे दोन दिवसात त्याला 48 तास अहवाल पाठवलं करतो असं त्यांचा निरोप यांच्याकडेच मग आता काही गोष्टी मागं पुढे गेल्या घंट्यावर गेल्यात काही 2 दिवसावर गेल्या ह्या 2 गोष्टी झाल्या त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो माझं मत तुमच्यावर लागणार नाही फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही तिसरा विषय असा होता की ते आरोपी लवकर अटक करा तर त्यांचे पथक रवाना झाले किती झाले 2 पथकं सकाळपासूनच आहेत सकाळपासून लांब गेलेले आहेत दिसले पुढे आपण नाही मग आता पोलीस बांधवांची शोध घेण्याची जबाबदारी त्यांची आहे त्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करते त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे चक्र ते फिरवते आपली 4थी मागणी होती CID चौकशी झाली पाहिजे तर तीही मागणी मंजूर केली असं बरोबर त्यांनी सांगितलं आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा ते तुम्ही ठरवा मला सांगा पण त्यांनी
त्यांच्याकडे तोही निरोप आला की सीआयडीची चौकशी आम्ही करतोय आणि ते पण पत्र काढतोय म्हणून. कोणाचा निरोप आलाय? शासनाचा आलाय. पुन्हा त्यांच्यावर दबाव आणून पुन्हा लढू मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे ना. पण माझं सगळ्यात मोठी तळतळ ही आहे की ती बोवाळी लढाई आपण तिथं आपल्या भावाचे ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी तळतळ झाली. ती 24 घंटे उलटून गेले. बरं हे नुसतं माझं एकट्याचं म्हणणं नाही, यांचं सुद्धा गावकऱ्याचं 5-6 जणांचं म्हणणं आहे. माझं एकट्याचं नाही, पुढे माझ्या तोंडासमोर जे आहेत ना त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की लय वेळ नको आता. हे 5-7 काम लागलेत कामाला, कमीत कमी सुविधा लागलेत. हे पण हे शासन लावत नव्हतं, यांनी सुविधा लावली. तुमचं आणखी एक मागणी होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे. ते भावांना त्यांच्या जीवाला ते पण आय विटनेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांना संरक्षण देऊ. उद्यापासून देऊ. नाव सांगितलं ना कोणीतरी? पोलिसांचं नाव सांगितलं दिलं म्हणून पत्र आलं. पत्र पण आलं. एसपी साहेबांना माहित नाव आता तुम्ही परत दिलं का? दुपारी काढलं ऍडिशनल एसपीने. आता कोण करायची मागणी? ती मागणी करू ती बी त्यांनी मला मान्य केली. तरी मी लढत त्यासाठी सरकारी वकील त्या सीआयडी साठी जरी त्यांनी गठीत नाही केलं तर पुढे पाठपुरावा करू. मेन सूत्रधार तुम्ही नाव दिलं असेल ना, मग ते नाव घेते ते नाव. अरे मी तुम्हाला एक शब्द वापरला तुमच्या लक्षात नाही आला, तुम्ही मागं होता पुढच्या तोंडात त्यांना माहिती. तो पण व्यवस्थित झालाय. थोडस काय याच्यात आता कोणती मागणी राहिली का? याची मागणी दिलेल्याची एसपी साहेबांना दिलेत निवेदन. समजा 24 घंटे तिथून पुढे बी त्या आरोपींना नाही अटक केलं, महाजन साहेबाला नाही निलंबित केलं, तर गावकऱ्याच्या वतीने आम्ही सगळं गाव आम्ही एसपी साहेबाच्या दारात जाऊन तिथं घरी बसू शकतो, नाही तर पोलीस स्टेशन जाऊन बसू शकतो. पुंडलिक बापू खांडे इथे साक्षीदार आहेत, आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षी नाही तिथे बसू शकतो. ज्या दिवशी त्या मी सगळं सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटत हे बघा मी काय सरकार नाहीये, तुम्ही पण सरकार नाहीये, तुम्ही पण नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटलं ना आपली फसवणूक झाली, खोटं केलंय, अख्खा बीड जिल्हाच तिथं जाऊ. अरे आपल्याला इतकं दुःख झालंय त्याच्यावर काय मी 24 तास लढत. मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील. जिथं जिथं फसवणूक झाली, जर आपली सीआयडी फसवणूक झाली, आपली सरकारी वकिलात झाली, आपले आरोपी पकडण्यात झाली, आपले निलंबित करण्यात झाली, पुन्हा ताकद लावू, प्रचंड मोठं आंदोलन वाढवू. आरोपीला सजा कधी होणार? किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला? तपास कोणाकडे काय सांगत नाही ते. तपास डीवायएसपी मीना साहेबांकडे तपास. डीवायएसपी मीना साहेब त्यांच्याकडून वेळ मागून घ्या. दादा रात्री त्यांनी आमच्याकडून कसा वेळ मागून घेतला, आम्हाला वेळ द्या. एक मिनिट दादा, मला वेळ द्या म्हणले. आम्ही सगळ्या जण 9 वाजता वेळ दिला, बरोबर. आता आम्ही तुम्हाला वेळ देतात 3 दिवस सांगा, 4 दिवस सांगा, नाही 8 दिवस सांगा. 8 दिवस होत नसेल तर आम्ही डबल 8 दिवस. एक जण बोला थांबा ती चर्चा थांबा. 6 तासात भेटतो आपल्याला 2-3 दिवस सुधारा. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 तासात सुद्धा पत्रकार रवाना झाले, 6 तासात आरोपी पकडली, आता 2-3 दिवस रवाना लागते पण पकडतील असं त्यांचं म्हणणं आहे. माझं तुम्ही बोला. एक मिनिट आता म्हणले बरोबर. काल 9 वाजता रात्री शांत राहा, थोडं शांत राहा. भैया 2 मिनिट. पथक गेलेत म्हणले ना, आता तुम्ही 2 पथक गेलेत म्हणता. आरोपीसाठी
तपासातल्या सगळ्या गोष्टी तर मी नाही उघड करू शकत. प्रयत्न चालू आहेत आरोपीसाठी, कोणालाही सोडलं जाणार नाही. तपासातल्या सगळ्या बाबी मी काय इथे सांगणार नाही. 4-5 जण कोण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकतो. बरोबर मी नाही माझ्या ड्युटीचं मला बंद आहे. 4-5 जण आले तर मी त्यांना सांगू शकतो पोलीस स्टेशन सर्व डिटेल्स सांगू. वेळोवेळी तुम्ही पण माहिती घेत जा सगळेजण, पोलीस स्टेशनला जाऊन ते करू. आता नाही बदलला येत नसतो, ऑनलाईन FIR असतो. ऑनलाईन ज्याला पाहिजे त्याला आपण पोलीस स्टेशनला दाखवू. तुम्हाला जे पाहिजे ते झालंय, फक्त बोलता येत नाही. तुम्हाला किती वेळा त्यांना अटक केलं का ना अटक तुम्हाला? मग आता तुम्हाला ह्यांना अटक करा, काय प्रॉब्लेम आहे? अण्णाला किती वेळा अटक केलं साहेब, SP साहेब? अण्णाला किती वेळा तुम्ही अटक केलं? बापूला अरे ही कुत्री आहेत नुसते. तुम्हाला असं बोलायचं चाललो आम्ही, असं बोलायला आम्ही आलो नाही. शांत बसा रे. अरे असं नाही ना, त्यांनी बी आपल्याला मदत केली ना, जाऊ दे. काही आपल्याला दुःख आहे मान्य, पण त्यांनी आपल्याला मदत केली. आता असं नको ना, आम्ही बी 2 दिवस झालं जागेच ना सगळे. SP साहेबांनी सांगितलंय, चर्चा केली, तीच मी तुमच्याशी शेअर केली. मी काय माझ्या मनचं काय बोललेलं नाही. माझं एवढंच म्हणणं, जर कदाचित कुठं आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला, तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकांना पुन्हा न्याय घेऊ. ठाम उभा राहू. सगळेजण न्यायासाठी लढू. काय काय केलंय, कसं केलंय, तुम्ही हे तुमच्या गावात बबलू देशमुख ज्यांना प्रश्न आहेत त्यांना विचारा. तुमचं नाव काय? शिरीष देशमुख. तुमचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा. या दोघांनी, तुमचं नाव काय? संजीवनी देशमुख. या 3 लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही. तुमचे सगळे प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे. त्याला जाहीर काही सांगता येत नाही. इकडे मी भयाने विचारलं होतं, तुमच्या सुद्धा प्रश्न उत्तर तिघाकडे. हे तिघा हा म्हणल्याशिवाय इथं हा ठरलेला नाही. बरोबर लक्षात आलं की मी काय बोललोय, की तुमचे जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्याचे उत्तर मी 2 घंट्यात सगळं कव्हर केले आल्यापासून. यांना विचारा तुम्ही काय राहिले, काय केलं. हे हो म्हणल्याशिवाय हे म्हणले ना, हे बरोबर नाही, तिथं छाट मारलेली. बरोबर बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, हे तिघ आणखी खेळावं त्यांच्यात मला चेहरा देण्यात येणार. अशा 4 जण येते. हे जर म्हणे हे बरोबर नाही तर तिथं छाट मारलेली. पुन्हा दुसरं गेलंय. प्रत्येक जागा तसं केलंय. म्हणजे हे 4 तर मी त्या सोडून आता मला सोडून द्या. हे तरी गावाला फसवतील का तिघ? नाही, पण मी जे ते जसं समजते तसं सगळं हे झालंय. फक्त आता निलंबनाचं ती इथून गेले की 10 वाजेपर्यंत ते करायला लागले. 9 म्हणले, आपण 11 वाजेपर्यंत 12 वाजता सकाळी निलंबित केले. 10 वाजेपर्यंत देतो. 10 पर्यंत जिथं धोका होईल तिथं मी म्हणतो, भाऊ मी तुमचा भाऊ आहे, माझा भावाचा फोन झालाय, मी लढू लागेल ना. मी थोडं सरकार म्हणून 1 मिनिटात सहित काही करेन. मी लढू लागेल तुमच्याशी, पण त्या देवाशी विटंबना नको. 24 घंटे उठून गेले तरी. बरोबर 24 घंटे उठून गेले. कुटुंबावर काय बीतली असलं त्या जीव पण गेला. आणि पुन्हा वर सरकार पण छेड करते ते आपल्या देहाचे, आपल्या भावाचे. आरोपी सापडतील, नाही सापडतील आपल्याला सापडते, त्यांना नाही सापडले. काहीतरी होईल. आपण एक कडवं घेत आहोत, कट्टर कडवं घेत आपण सुद्धा. हो, जिथं जिथं आपला भाऊ संकटात सापडणार
तिथं आपण सुद्धा पुढं होऊ, त्याला नाविलाज आहे. मग जिथं कायदा कमी पडत तिथं मराठा पुढं होईल, काय करणार. तेव्हा आपल्या ज्या मागण्या होत्या साधारणतः 3 दिवसाचा गॅप आहे. महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयडीची नेमणूक असेल किंवा आरोपीला ह्यांना 3 दिवसाचा वेळ मागितलाय. 3 दिवसात जर आपल्या मागण्या मान्य झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण उठायचं नाही. आपल्यासाठी सगळ्यात मोठा हत्यार आहे. दादा आपल्यासाठी केव्हा बी तयार येतं. 3 दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ. 3 दिवसात आपल्या ज्या मागण्या आहेत त्या 100% म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील. 3 दिवसात नाही झालं आपण इथं समोर बसू, दादा आपल्यापाशी बसलेले असतील. आरोपी घटत नाही त्यांना 3 दिवसात. अहो नाही पुन्हा बसून आपण काय आता काय करायचं मग. काही कोणी बोलू नका. ऐका ना भाई, आम्ही नाही तर असं कसं करू. फक्त एक शेवटचं सांगतो की FIR झालं, दुरुस्ती पण झाली, त्यांना संरक्षण पण मिळालं, कुटुंबाला सरकारी वकील देतो तेही कबूल झालंय. या CIDची स्थापना करतो तेही त्यांनी सांगितलंय. यांच्याकडे आजी साहेबांना सांगितलंय, सरकारनं पण सांगितलंय. पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर आलोय. त्याच्यातला एक PSI ते स्वतः निलंबित करायला लागले. एकाचा प्रस्ताव त्यांना आजी साहेबांकडे पाठवला तर तेही निलंबित करतो म्हणले. आणि आरोपी पकडायला त्यांना सांगितलं 5-6 घंट्यात होईल. आता ते मध्ये तुम्हाला लवकर करता येत नाही किंवा 2-3 दिवसाच्या आत होईल. 4थ्या दिवशी पुन्हा आपलं गाव आपण सगळेजण पुन्हा आंदोलनाला लागू. पुन्हा आंदोलनाला लागू. मला तर आपल्या भावाचे आपण ते संस्कार करून घ्यावा. तुम्ही म्हणताल तसं, फक्त तुम्ही 3 दिवसाच्या नंतर आमच्या पाठीमागे असंच खंबीरपणे उभा राहा. आम्ही गाव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहू. आपण कंपल्सरी लढत राहू. जोपर्यंत आपल्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू. जर आता झाली फसवणूक केली, फसवणूक केली तर काय, CID फसवणूक केली, सरकारी वकिला केली, आपल्या लोकांना केलं देवा, त्याला देशात घडीला देऊ आपण. ही गोष्ट आपण मान्य करू. SP साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जातं. बऱ्याच वेळेस आजची तीव्रता आहे दुःखाची, ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते. माझी एकच विनंती त्यांना, SP साहेबांना, की ही तीव्रता कायम राहावी, गांभीर्य तुमच्याकडे असावं. थांबा बोलू नका साहेब, बोलत असताना बोलू नका. काय तुमचं नाव? बरोबर आहे. आमच्याकडून तसं काय होणार नाही. त्यांनी जे मांडलं, मुद्दा मांडलं त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत राहील. गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आहे. आमच्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही. आपण मला वाटतं एका गोष्टीवरती ठाम होऊ. आपण अंत्यसंस्कार भावाचे करू आपल्या. कारण मला शब्द फुटत नाही. कारण एवढं मोठं काय गेलंय, दिवाळीतला आपला किंवा त्याला तरी नकारे आता हे करायला होईल. पुढे ते आरोपी अटक केले, आणखी करतील. निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा फसवण्यात आले पाहिजे. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं. जास्तीच ते निलंबन होईल, नाही झालं लढू, CID साठी लढू, सरकारी वकिलासाठी पण लढू. आणखी काही म्हणणं आहे तुमचं? तुमचंही सहमती पाहिजे. तुम्ही सांगा काय तुमचं नाता. आपण काय PM ची प्रक्रिया चालू केला. PM झाल्यानंतर ज्यावेळेस शवगावात येईल त्यावेळेस लागलीच अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता कोणी कुठं जाऊ नका. PM ची कारवाई चालू आहे. पोस्टमॉर्टम होऊन शव आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण लागलीच इथं
खंदाऱ्या जायच्या रोडला अंत्यविधी करणार आहे, शिंदे रोडला. त्यामुळं त्या हिशोबाने आपण थांबतो. आता लागलीच अंत्यविधी. 1 तासात शव आपल्याला प्राप्त झाला इथं मसरोला लगेच येणार आहे, लगेच अंत्यविधी होणार आहे. 1 तासात अंत्यविधीची तयारी आपण करणार आहोत. कुणी गोंधळ घालू नका. हा, त्यामुळे कृपा करून आता कोणी गोंधळ घालू नका. आपण आपल्या पुढच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपण तयारी लावू. साहेब आता इथून हॅलो 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 असे आपल्या आज गावामध्ये प्रकार चुकीचा घडलेला आहे. इथून पुढे साहेब जिल्ह्यामध्ये असे चुकीचे प्रकार घडतात, याला परळीची गँग सगळं पूर्णपणे ताकद देते. असे प्रकार कुठे जिल्ह्यात घडू नयेत म्हणून असं तुम्ही आम्हाला आणि आमच्या पण पुन्हा असे डबल गुन्हे होऊ नयेत असं आम्हाला 2 शब्द तुम्ही आम्हाला शब्द द्या. खोटे नाटे गुन्हे होऊ नयेत. हा काय पाहुणे वापस गेले. बोला साहेब असं. बोला बोला. अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत, जे खोटे नाटे गुन्हे होऊ नयेत, दहशत करून निर्माण होतात. मी ग्वाही देतो की असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये, कुणाकडूनही आम्ही पुरेपूर कसोशीने प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे. कुणी पण पोलिसांना हलक्यात घेऊन चालणार नाही.